तर आता आम्ही चाललेलो आमच्या गावाला महाडमध्ये आणि आम्ही दत्त जयंतीनिमित्त जाणार आहोत. तर तुम्ही बघा आता आम्ही तर थांबलेलो आहोत ट्रेनची वाट बघत. बघा ही कशाला मध्ये पडली साठी वाट बघत आम्ही बसलेलो आहोत आपटा स्टेशनला. इथून वीरमध्ये जाणार आहोत. बघा आता 7:16 झालेले आहेत तरी आम्ही आता ट्रेनची वाट बघत बसलेलो आहोत. आणि आता इकडे बघा कशी सकाळ सकाळ काय सुरुवात झालेली. ही माझी मम्मी नुसती माझ्या मागं मागं फिरत असते एवढं सकाळ सकाळी. इथे सर्वजण ट्रेनमध्ये जाण्याची तयारी करत आहेत, म्हणजे त्यांचं जे काही सामान असेल ते घेऊन. बारसगाव पठार आहे ना खालती बसलेलो आपण ती बारसगाव. तर आता आम्ही बारसगावला थांबलेलो आहोत आणि फायनली आम्ही आता ट्रॅव्हल करून इथं थांबलेलो आहोत. हे डोंगर आणि ह्या डोंगरावरती चढायचं. इथे जन्य मातेचं मंदिर आहे आणि आज आम्ही तिथे जायला निघलोय. हे बघा सर्व आम्हाला ही आमची घर आहे सर्व. ही बघा आमच्या कोकणातली घर. कम्फर्टेबल आहे ती. आता हे नवीन गाव बसवल्यामुळे ही अशी घरं दिलेली आहेत. तुम्ही बघा आमचं गाव कसं आहे ते महाडतेली आहे. आणि हे आपलं देऊळ बांधते गाव फुल देऊळ. गावाने आता आम्ही जन्य मंदिरात जात होते ते वरती सगळ्यात दिसत. आम्ही चाललेलो आहोत जन्य मंदिरात वरती चालत चालत. छान वारं सुटलेलं आहे आणि फक्त तेवढे आम्हीच आहोत, बाकी कोण नाही येते. थंड वारं सुटलेलं आहे एकदम छान आणि सर्व हिरवगार आहे. आणि थंडी पण अजून पण खूप लागते. तर स्वेटरचीच गरज आहे आम्हाला असं वाटतंय. तनु हाय करते. तनु हाय कर रिपीट. ए मम्मी हाय कर. पप्पा हाय करा. आणि तो छोटा आमचा वाघ आता एकटाच चाललाय. कुठल्या विचारात चाललाय काय माहित. तुम्ही बघा जन्य मंदिरात लागलेलं आहे. आमच्या गावाची सुरुवात इथून होते, म्हणजे आमच्या कोंडलकरवाडीची सुरुवात. हे बघा कधी काली झाली होती याच मंदिरात. डोंगराची माती घसरून पडली होती आणि इथे एवढी बघा दगड वगैरे कसे पडलेले आहेत अजून. आणि आता आम्ही ह्याच टेकडीवरती जाणार आहोत दर्शनासाठी. कधी काली एवढं सुंदर असलेलं गाव आणि आज बघायची काय दशा झालेली.